संघाची धाव संख्या होती 1. चेंडू या ठिकाणी मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. शेवटी एक धाव घेण्याचा प्रयत्न होता तो धाव उचलण्याचा. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो. 2 चेंडूचा सामन्याचा संघाची धाव संख्या 1. षटकातील तिसरा चेंडू सुरेख चेंडू संयमी फटका निघतोय तो धाव उचलण्याच्या बॅटमधून. चेंडू जातोय एका धावेसाठी संघाची धाव संख्या 2. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. षटकातील चौथा चेंडू 4 चेंडूचा खेळ समाप्त होतो. संघाची धाव संख्या होती ती 3 धावा. या ठिकाणी गुणलेखक म्हणून काम पाहतात ते विशाल सावंत. बबलू धुरी आपल्या षटकातील पूल चेंडू घेऊन फलंदाजासाठी सज्ज होतोय अभि चव्हाण. यावेळी मात्र एक फटका निघतो तो अभि चव्हाणच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या एका धावेसाठी 4 या धावसंख्येवर. दरम्यान या ठिकाणी एक धाव येतोय. संघाची धाव संख्या होती ती 5 धावा. माफ करा या ठिकाणी फलंदाज अभि वेंगुर्लेकर नॉन स्ट्रायकर अर्जुन शेरलेकर. सुरेख चेंडू एक धाव घेतोय भाऊ. संघाची धाव संख्या एका धावांची वापरी. संघाची धाव संख्या होती 6 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा वारंवार संयमी फटके निघतात ते भाऊ चव्हाणच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. आणि या ठिकाणी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्जुन शेरलेकर कडून. सुरेख क्षेत्ररक्षण करतो स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये. संघाची धाव संख्या 7 धावा. गोलंदाजी मार्कर अर्जुन. फलंदाजासाठी सज्ज होतो अभि वेंगुर्लेकर. यावेळी मात्र नोंद इथून येते धावांच्या स्वरूपात एक धाव येते. संघाची धाव संख्या होते 8 धावा. अर्जुन शेरलेकर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यात नाही असलेला हा गोलंदाज. दरम्यान चेंडू होते एका धावेसाठी. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. अंतिम 2 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील. सुरेख असा फटका खानकानी सतत चौका निघतो अभि वेंगुर्लेकरच्या बॅटमधून. दादा चव्हाण यांच्या मोठ्या अपेक्षा असतील त्या या दोन्ही फलंदाजांकडून. फलंदाजी करतो तो अभि वेंगुर्लेकर. स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर भाऊ चव्हाण. अंतिम चेंडू घेऊन पुढे जातो आणि मला वाटतं या ठिकाणी खानकानी तसा चौकार निघतोय. खानकानी तसे 2 चौकार पाहायला मिळतात ते अभि वेंगुर्लेकरच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या होती 17. लोकल बॉल गौरव वेंगुर्लेकर. वेगवान मारा केला जातो ज्या गोलंदाजाकडून कालच्या दिवसामध्ये ज्याने स्वय मारा केला होता वारंवार तोच गौरव वेंगुर्लेकर. यावेळी मात्र चेंडू जातोय 2 धावांसाठी. संघाची धाव संख्या 2 धावांची 19 या धावसंख्येवर पोहोचते. धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न दिसतोय भाऊ आणि अभि याचा. पुढे सरसाट बांधलेला फटका. यावेळी मात्र थोडीशी मिस फील्ड होते गोपाळकडून. धाव मिळतात 2. संघाची धाव संख्या जाऊन होते 21 या धावसंख्येवर. आक्रमक फटके निघतात ते भाऊ चव्हाणच्या बॅटमधून. यावेळी मात्र लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू यष्टीचित केलं जाते बंटी कोरगावकडून. भाऊ चव्हाण मोठा मासा गाळायला लागतोय गौरव वेंगुर्लेकरच्या. आक्रमक फलंदाज दिनेश उर्फ डीसी. 21 संघाची धाव संख्या 22. दरम्यान या ठिकाणी सुरेख फटका निघतोय तो डीसीच्या बॅटमधून. बंधूची जोडी. गोलंदाज बंधू फलंदाज बंधू रोखतोय आपल्या ज्येष्ठ बंधूला. संघाची धाव संख्या एका धावेची वाढते. संघाची धाव संख्या होती रनआउट आता. स्ट्रायकर येतोय जबरदस्त खेळाडू नीलकमल पवार. चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या एका धावेची वाटते. संघाची धाव संख्या होती आणि गोलंदाजी गौरव वेंगुर्लेकर. अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय
दिनेश आणि यावेळी मात्र गैरफटका मारून बाद होतोय तो दिनेश चव्हाण. संघाची धावसंख्या लावते 23 या धावसंख्येवर विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आणि समोर ठेवून फलंदाजासाठी सज्ज होते बबलू धुरी. पहिल्या षटकातील पहिला चेंडू सकाळचा चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने सुरेश चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यास यशस्वी होत आहेत. सुरेश अशी शेवटी धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून. संघाचं खातं खोललं जाते. संघाची धाव संख्या होते ती 1. नक्कीच चुरशीचा सामना पाहायला मिळेल. पहिल्या स्ट्राईकचा धाव सांभाळण्यासाठी सज्ज होतो तो गावकरी आताचा फलंदाज अर्जुन सैलेकर. यावेळी मात्र चेंडू ऑफ स्टिकवर पहिल्यांदा लेग स्टिकवर येणारा चेंडू सुरेख फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते ती मंगेश करून अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. संघाची धाव संख्या होते 2 धावा. मंगेश आपल्या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू वळण घेऊन जाणारा चेंडू हलकेच खेळतोय सन्मान देतोय चेंडूला. संघाची धाव संख्या होते ती 3 धावा. दरम्यान गोलंदाजी मार्ग दिसतोय मंगेश. चेंडू जातोय थेट सीमारेषेबाहेर गोळीच्या वेगाने स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन्स. 7 धावा. गोलंदाजी मार्फत मंगेश. नक्कीच दबाव असतो मंगेश याच्यावर. यावेळी मात्र थोडासा फटकतोय. दबावाचा परिणाम चेंडू जातोय स्वयं. संघाची धाव संख्या होते 8 धावा. नक्कीच दबाव पडतोय यशस्वी दादा चव्हाण याचा असेल कदाचित. गोलंदाजी मार्फत मंगेश सज्ज. या दरम्यान सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरचा चेंडू अर्जुन सेलेकर सन्मान देतोय चेंडूला. एका धावेसाठी चेंडू खेळला जातोय. संघाची धाव संख्या होती ती 9 धावा. थोडासा महागडाचा षटक पाहायला मिळते ते मंगेश कडून. सुरेख चेंडू वळण घेणारा चेंडू हलकेच खेळतोय. संघाची धाव संख्येत भर टाकतोय. संघाची धाव संख्या पोहोचते दुहेरी आकड्यात 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या 10. फलंदाजी करतोय बबलू धुरी. हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल आणि खरोखरच अचूक टप्प्यावरची वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते भाऊ चव्हाण कडून. पहिला चेंडू सुरेख चेंडू आणि तेवढा सुरेख फटका निघतोय तो बबलू धुरी याच्या बॅट मधून. चेंडू जातोय एका धावेसाठी. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 13 धाव दरम्यान या ठिकाणी एक धाव घेतोय. संघाची धाव संख्या एका धाव घ्यायची वाटते. संघाची धाव संख्या धाव होते 12 आहे धाव संख्येवर. नक्कीच मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल ती बंटी स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. दरम्यान भाऊ चव्हाणचा पुढे एक चेंडू फुलटॉप घेतोय. चेंडूला ढकलतोय एका धावेसाठी. मोठ्या फटक्याचा रूपांतर एका धावेसाठी होते. संघाची धाव संख्या धाव होते ती 13 धावा. षटकातील चौथा चेंडू घेऊन होतोय वेगवान गोलंदाज. 13 ही धाव संख्या क्रिकेटच्या पटलावर अशुभ मानली जाते. ती धाव काळ्यांच्या गजरात दादा चव्हाण याचं या वयामध्ये सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण दादा चव्हाण यांचं जवळजवळ 30 ते 25 वर्षाचा अनुभव असलेला खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दादा चव्हाण यांचं जोरदार अभिनंदन. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय भाऊ फलंदाजासाठी. यावेळी मात्र स्वयं मारवतोय भाऊ चव्हाण कडून. एकूण 3 धावा. संघाची धाव संख्या 3 धावांची वाटते. संघाची धाव संख्या धाव पोहोचते ती 16 या धाव संख्येवर अपेक्षित मारा केला जातो. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. पुढे साचा मारलेला फटका या ठिकाणी त्या फटका 1 धाव मिळते. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू आणि 7 धावा. दबाव येतो दोन्ही दिशेने. फलंदाजी मार्फत अजून गोलंदाजी साठी सज्ज होते तो भाऊ चव्हाण. पुढे साचा मारलेला फटका काम करीत सीमारेषे बाहेर जाणारा चेंडू. गोलच्या वेगाने चेंडू 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 4 धावांची 21 या धावसंख्येवर पोहोचते. 3 धावांची आवश्यकता. सामना मात्र तो सलामीवर बबलू आणि गोलंदाजी मार्फत अभि वेंगुर्लेकर दरम्यान चेंडू जातो एका धावेसाठी. आता मात्र विजयासाठी फक्त 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. नक्कीच विजय
बंटी स्पोर्टच्या दिशेने झुकतोय. दरम्यान एक डाव घेतो. आता मात्र दादा चव्हाण आता सुरेख क्षेत्ररक्षण वारंवार सुरेख क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी दादा चव्हाण. मात्र 2 धावांची आवश्यकता. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण दादा चव्हाण याचं. दरम्यान एक डाव घेतोय बबलू. आता होतो विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मारतो सज्ज होतोय अभि आणि सुरेख अचूक टप्प्याच्या बिंदूवर 1 धाव घेतोय. विजय होतोय तो बंटी स्पोर्ट्स क्रिकेट संघ विजय संघाचं मंडळ